प्रत्येक कलाकार त्यांच्या कामाने नेहमीच काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करत असतो. विशेष म्हणजे कलाकारांची कामं प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहत असल्याने त्यांच्याकडून नवनवीन कामाची प्रेक्षक नेहमीच अपेक्षा करत असतात. 2023 या वर्षात बाई पण भारी देवा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई या चित्रपटानं केली. पण याशिवाय यातील प्रत्येक अभिनेत्रीची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली आहे. त्यानंतर आलेल्या झिम्मा 2 या चित्रपटाला सुद्धा प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळालं. या दोन्ही चित्रपटामध्ये धम्माल भूमिकेत झळकल्या अभिनेत्री सुचित्रा बांदेकर. त्यांचा सुंदर अंदाज प्रेक्षकांना खूप भावला. या निमित्ताने दिल के करीब या कार्यक्रमात बोलताना सुचित्रा बांदेकर यांनी धमाल गोष्टी सांगितल्यात. आधीपासून आतापर्यंत कामातूनच काम मिळतंय. एक काम झालं की दुसरं काम लगेच मिळतं. स्वामींच्या कृपेने कोणालाही जाऊन कामासाठी सांगावं लागत नाही. आता मी स्वतःहूनच कामं जरा बाजूला ठेवली आहेत. बाई पण आला, झिम्मा आला, त्यानंतर अनेक जण मला तू काम का करत नाहीस असं विचारतात. यावर सुचित्रा बांदेकर यांनी मस्त उत्तर दिलंय. मला चित्रपटांसाठी फार कोणी विचारत नाही ही खरी गोष्ट त्यांनी सांगितलीय. क्षिती केदारने मला विचारलं आणि ते चित्रपट मी केले असंही त्या म्हणाल्या. याशिवाय आधीपासूनच मला अभिनेत्रीच व्हायचं होतं. लहानपणापासून मी कामं करत आलीये, त्यामुळे दुसरा काही विचारच केला नाही. अभ्यासामध्ये मी अगदी एव्हरेज विद्यार्थिनी होते. एकदा वाचलं आणि पेपर दिला असा अभ्यास करून मी ग्रॅज्युएशन पर्यंतचं शिक्षण केलंय. लग्नानंतर मी 12वीची परीक्षा दिली आणि पुढे माझं BA पूर्ण केलं असं सुद्धा सुचित्रा बांदेकर यांनी सांगितलं. तर यांनी साकारलेल्या भूमिकांपैकी कोणती भूमिका तुम्हाला फार आवडली ते कमेंट करून नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.